नमस्कार मित्रांनो, मी विक्रम आणि तुम्ही बघताय आपल्या चॅनल ऑल अबाउट फिशिंग व्हीपी। तर पावसाळा चालू आहे मित्रांनो, कसं आलंय वातावरण गार झालंय, खेळ काय चालू नाही काय नाही, काय करायचं मग? आता ठरवलंय ग्राउंड बेट बनवायचं, तर बनवू ग्राउंड बेट आपण। तर आज आपला व्हिडिओ जो आहे आज बनवणार आहे ग्राउंड बेटचा, मोहाच्या फुलांचा ग्राउंड बेट। ही मोहाची फुले ह्याचं ग्राउंड बेट बनवायचे ओरिजिनल, फक्त महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या भारतामध्ये सुद्धा कुणी बनवलं असेल पण दाखवलं नसेल। आज आपण दाखवणार आहे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत। ह्या सगळ्या गोष्टी माझ्या पर्सनल आहे की जो लाईफमध्ये मी कधी शेअर करणार नव्हतो, पण वेळ अशी आली की तुम्हाला हे मला शेअर करणं भाग पडलं, त्यामुळे मी आता हे शेअर करतो। तर व्हिडिओमध्ये दोन भाषेमध्ये व्हिडिओ असणार आहे, एक हिंदीमध्ये आणि एक मराठीमध्ये। तर भाषा का कोई मोल नहीं है, मोल इंसानियत का है। जब सामने वाले को कुछ समझ में नहीं आ रहा तो अपने को उसको समझाना है, तो बहुत प्यार से अपने अपने तरीके से उसको समझाना है कि ये सारी चीज़ के बारे में भी। तो दो लैंग्वेज में रहेगा, एक मराठी में और एक हिंदी में रहेगा। तो चलो मैं शुरुआत करता हूँ। ये सारे चीज़ जो है ये बंगाली मसाले और ये महाराष्ट्रन मसाले। काय काय लागणार आहे ग्राउंड बेटसाठी, ओरिजिनल, डुप्लिकेट अजिबात नाही। चला मग घेऊ आपण ग्राउंड बेट बनवायला। तो उसके लिए मोह का फूल जो लिया है, इसको साफ कैसे करना है वो भी मैं बताता आपको। तो मैं ये सारे चीज को क्या होता है 8-8 9 मिनट जा रहा है गर्म करने को, इसलिए मैंने क्या किया, पहले ही गर्म करके मैंने इसके अंदर डाल दिया। ये सब पूरे मसाले इसके अंदर है, जो मैं आपको दिखा रहा ना नीचे मसाले, ये सब मसाले गर्म करके इसके अंदर मैंने पाउडर बना के रखा है मिक्सर में। तो इसमें 6-7 मसाले थे, वो कम क्वांटिटी में आए थे अपने पास, तो वो भी मैंने गर्म करके डाल दिया। नहीं तो आपको लगेगा कि वो पर्सनल चीज़ है मेरा, इसमें और 6-7 मसाले रहते हैं, लेकिन वो मसाले आपको देखने को मिलेगा ज़रूर। लेकिन कभी मिलेगा जब मैं मोहा का चटनी बनाऊंगा, लैपिंग चटनी कटले के लिए, तो उसमें वो मसाले मैं आपको प्रॉपर दिखाऊंगा। और ये जो अपने महाराष्ट्र मसाले, इसके अंदर 2 मसाले कम है। कौन से मसाले? स्टार फूल नहीं क्या रहता रेड कलर का स्टार फूल, वो नहीं है। और पत्री बोले तो पीला काला कलर का नहीं, कैसा पत्ता ऐसा सुरगळलेला असतो, झाडाचा पान कसं सुरगळलेला असतो, वो पत्री नहीं है। ये 2 चीज़ इसके अंदर मतलब थे गर्म करके इसके अंदर डाल दिया मैंने, तो वो 2 चीज़ इसके अंदर अभी देखने को नहीं है। और इसके अंदर 6-7 मसाले नहीं है, वो कम क्वांटिटी में था। तो इन सारे मसालों को मैंने गर्म करके, लाइटली गर्म करके मिक्सर में पाउडर बना के इसके अंदर डाल दिया। इसके अंदर वो पाउडर बनाया मैंने, और इसको मैंने कैरी बैग लगाया, क्योंकि खुशबू बाहर न जाने के लिए इसको कैरी बैग लगाना पड़ता। बहुत कड़क खुशबू हो चुका है, ठीक है। ये मसाले के बारे में मैंने आपको बता दिया। अभी दोस्तों ये है हंस का खाद्य। हंस बोले तो खेड़े गांव में नहीं क्या हंस पालते, 2 एकड़ 3 एकड़ में नहीं क्या जाला मार के उसके अंदर पालते, हंस बोलते उसको। हंस शामरू जो उसका अंडा बेचते, ये उसका है। देखने में ऐसा पेडिग्री या कोई अलग चीज अपना क्या बोलते उसको, गोली पेंट ऐसा लगता है या पेडिग्री लगता है, लेकिन नहीं है। ये है हंस का खाद्य। ये हंस का खाद्य जो बनाती कंपनी, मैं दिखाता आपको। ये हंस का खाद्य, ये जो कंपनी बनाती है ये उनको ही बेचती है, आम आदमी को नहीं बेचती। क्यों नहीं बेचती? क्योंकि उनके पास लाइसेंस रहता है, वो लाइसेंस का कोड रहता है, लाइसेंस का नंबर रहता है। जो चीज़ बनाती है वो उनको ही बेचा जाता है। अपने मतलब जो हम अपने जो आदमी लोग हैं, अपने जैसे लोग, तो उनको वो बेचती नहीं है कंपनी, क्योंकि उसके लाइसेंस का प्रोडक्ट रहता है, वो एक अलग चीज़। तो लाइसेंस वही प्रोडक्ट को उनको दिया जाता है। तो ज्यांच्यापाशी पक्षी प्राणी पाळलेले त्यांच्यावर लायसन असतं मित्रांनो, ते एक वेगळं लायसन, त्याचा टॅक्स भरावा लागतो, त्यांनाच हे दिलं जातं। हे आपल्याला मिळत नाहीये, साध्या माणसाला मिळत नाहीये। हा आहे मसाला बनतो याचा। इसको गर्म करके लेना है और इसका पाउडर बनाना है मिक्सर में डाल के। इसका पाउडर मैंने कैसे बनाया मैं दिखाता आपको। ये देखो, इसका पाउडर बना के रखा मैंने गर्म करके। ये कटले के चारे में डालेंगे तो कटला ही आता। ये मेरा स्पेशल बाइट है। ये किधर मिलेगा? तो ये मैं कोकण से लेके आया है। 200-250-300 किलोमीटर पे टू व्हीलर पे गए, मैं टू व्हीलर पे जाना पड़ा मुझे। ये इसका प्राइस ज़्यादा नहीं लिया उन्होंने मेरे से, 200 रुपये लिया, लेकिन इसको लाने के लिए मेरे को 2-2.5 रुपये खर्च हो गए। टू व्हीलर पे जाना, दोस्त को लेके जाना, उसको खाना खिलाना, एक दिन उधर रूम लेके रहने का, तो उसके लिए मेरा खर्चे ज़्यादा हो गए। उसके बाद मैंने बताया आपको, ये घी निकालने के बाद जो नीचे रहता है ना, बेरी बोलते हैं इसको, बेरी, ये घी का नीचे का बेरी है। ये राइस पॉलिश कोंडा है। ये लहसुन का पाउडर है, सूखे हुए लहसुन का पाउडर। इस सूखे हुआ लहसुन का पाउडर है ना, उसको भी मैंने इसके अंदर ऐड कर दिया है।
हर चीज़ के लिए टाइम जाएगा, इसलिए मैंने पहले ही गर्म करके उसको ये किया। लेकिन कैसे गर्म करना है नेक्स्ट वीडियो में तो मैं आपको दिखाने वाला हूँ। उसके बाद हनी है। अभी सब कुछ हो चुका है, अभी काम चालू करेंगे अपन। एक खल है, खल शेंगदाने का खल, जो बाहर इसको बादाम का खल बोलते हैं, और ये सरसों का खल है। ये 1 किलो लिया है मैंने, इसको भी मैं साइड में रख रहा हूँ। त्याला सगळे जे पदार्थ लागत नाही, म्हणजे जे लागणार आहे पदार्थ ते साईडला ठेवतो आणि मुद्द्याचे जे पदार्थ आहे ते तुम्हाला दाखवतो। मित्रांनो, हे राईचं तेल आहे, काकवी, ओरिजिनल काकवी। ह्याच्यामध्ये पाण्याचा एक थेंब सुद्धा नाहीये, इसके अंदर पानी का एक बूंद भी नहीं है दोस्तों। लेकिन जो चीज हम बना रहे उसके अंदर पानी का एक बूंद भी नहीं चाहिए। तो इसको भी मैं साइड में रखता, जब मिलाने के टाइम आपको वो दिखा देता। दोस्तों, ये लाइफ का पर्सनल चीज है मेरा, जो मैं शेयर नहीं करना चाहता, लेकिन आज आपको शेयर करता। इसको मैं खोल के दिखाता आपको। इसको तेल लगेला है। दोस्तों, ये कैरी बैग को तेल लगा के दिया है। ये सातारा जिले के पहाड़ी इलाके से लेके आया मैं, जो आदिवासी जड़ी बूटी बना के बेचते, उनके पास गया मैं और उनके पास से लेके आए। ये है झाड़ का गम। झाड़ का गम बोले तो सेंटेड गम है, सेंट जैसा खुशबू आता है इसका। ये भी चराई में चाहिए। सबसे बड़ी चीज़, ये चराई में नहीं रहेगा या कटला लैपिंग चटनी में भी नहीं रहेगा तो इससे चटनी बनती ही नहीं। ये चीज़ ज़रूरी है दोस्तों, आप लोगों को मालूम नहीं है। ये चीज़ वही है और ये भी चीज़ वैसा चाहिए, लेकिन ये अलग अलग पेड़ का है। इसको भी तेल लगा के दिया है कैरी बैग को, चिपक ना जाए, बहुत चिपकता ना ये चीज़। ये देखो, ये भी वैसा चीज़ है, ये भी वैसा चीज़ है। ये सेंट जैसा खुशबू आता है इसका भी। ये दोनों चीज़ चाहिए, चराई के लिए भी और चटनी के लिए भी। तो ग्राउंड बेट के लिए तो हम यूज़ करें, लेकिन ये चीज़ का प्राइस आप लोगों को बताऊँ तो आपको यकीन नहीं होगा। इसका 80 रुपये प्राइस है और इसका 90 रुपये प्राइस। लेकिन मुझे जो बताया कि सिर्फ बताया कि सातारे में मिलेगा, मैं गया सातारे में, उधर एक दिन रूम लिया, उधर ढूंढा पहाड़ी इलाके में, तब मुझे मिला है। तो आप लोग बोलेंगे मैं घर पे बैठूंगा ऑनलाइन मंगाऊंगा, ये चीज़ वो चीज़, कुछ भी नहीं। इन सारे चीज़ के पीछे मेहनत है भाई, मेहनत। पैसा देके कुछ भी नहीं होता, इसकी मेहनत भी चाहिए उसके पीछे। तो आप लोग बोलेंगे सातारे में किधर मिलता है? भाई मेरे को भी सातारा बोला, मैंने भी ढूंढा, आप लोगों को भी ढूंढना है, ये आपका एग्जाम है। दोस्तों, ये है काबुली चने जैसा दिखता, लेकिन ये झाड़ का दोस्तों, ये झाड़ का आयुर्वेदिक है, आयुर्वेदिक फूल जैसा रहता है। इसका भी खुशबू सेंट जैसा आता है। इसको भी मैंने इसके अंदर ऐड कर दिया है, लेकिन आपको दिखाना था तो इसलिए दिखाया। इसको गर्म करने की जरूरत नहीं रहती। इसको साइड में रखता। ये पर्सनल चीज़ है दोस्तों, फिर भी मैं शेयर कर रहा हूँ। हनी लिया है और ये बंगाल में आपको मिल जाएगा। ये रवई पाउडर बोलते हैं इसको, जो चराई के लिए यूज होता है, चराई पाउडर बोलते हैं इसको। अपना कोंडे में डाल के आप चराई भी कर सकते हैं, कुछ भी कर सकते हैं। रवई पाउडर है। हे सडे हुए नारळ का तेल आहे, सडलेल्या नारळाचं तेल आहे मित्रांनो। सडलेला नारळ नसतो का आपला, ते लय जुनं आहे ते। ये आपके पास रहेगा तो भी चलेगा, नहीं रहेगा तो भी चलेगा, ऐसा कुछ नहीं है जरूरी के डालना। दोस्तों, ये चीज़ है हरी पत्ती मसाला। इसको महाराष्ट्र में हरी पत्ती मसाला बोलते हैं, कलकत्ता में इसको पान मसाला बोलते हैं। लेकिन ये खाने का चीज़ नहीं है, दवाई का चीज़ है। इसको भी मैं साइड में रखता, बाद में दिखाता आपको। दोस्तों, ये है जड़ी बूटी, ये लकड़ी का जड़ी बूटी है और इसमें वेल जड़ी बूटी और लकड़ी जड़ी बूटी, दोनों जड़ी बूटी। इसको भी मैंने गर्म करके खलबत्ते में इसको कूटा है और इसका भी पाउडर बनाया मैंने। ये देखो, इसका भी पाउडर बनाया मैंने, बना के रख दिया है मैंने। इसको भी मैं साइड में रखता। जरूरी चीज़ बड़ी सोप। ये बड़ी सोप हरा कलर का, इसको यूज़ करना नहीं है, मैं सिर्फ दिखा रहा आपको। और इलायची रहता है, हरा इलायची, वो भी यूज़ नहीं करना है। ग्राउंड बेट के लिए वो चीज़ ज़रूरी नहीं है। ग्राउंड बेटसाठी मित्रांनो ते टाकायची गरज नाही आहे, बडीशोप टाकायची गरज नाही आहे। उसके लिए
हिरवी इलायची पण नाही टाकायची बघा, हे अशी काळी इलायची है, अशी काला इलायची रहता है लंबा, ये वाला चीज़ चाहिए मसाले के लिए, ध्यान में रखो। ये जायफल भी है, जायफल, उसके बाद सूखा हुआ आला रहता ना वो भी है, ये जायत्री है, जायत्री बोलते हैं, ये अपना क्या बोलते हैं इसको, दालचीनी, ये बिरयानी का मस्त तेज पत्ता, ये चीज़, हनी भी अपने पास। और दोस्तों ज़रूरी चीज़ आपको बताना था, ये मेथी है, मेथी, ये कस्तूरी मेथी बोलते हैं इसको मित्रांनो, ही कस्तूरी मेथी है, आपली साधी मेथी नहीं है मित्रांनो। यो आया आइसक्रीम का डब्बा है, मेरे पास डब्बा खाली नहीं था तो ये आइसक्रीम का डब्बा है। इसके अंदर क्या चीज़ है मैं आपको बताता, इसके अंदर लाल माखन बोलते हैं, लाल माखन बोले तो जो घी का जो निकलता ना उसके ही बनते हैं, जड़ी हुई थोड़ा मसला है। ये आपने को किधर मिलेगा, MP UP वो साइड में मिलेगा, इसको बोलते हैं लाल माखन। लाल माखन मिलता है, इसको मिक्सर में धूप में सुखाने का और मिक्सर में पाउडर बनाने का, इसका पाउडर बना है लाल कलर का, इसको बोलते हैं लाल माखन। लेकिन डब्बा जो है आइसक्रीम का है, डब्बा उसके अंदर रखा है मैंने सिर्फ। ये गोल्डन बालचड़ है, ये लटकन दाना है, ये नागर मोता है, ये छोटा काकला, बड़ा काकला, ये गोडबोच है, ये कंगी है, कोंडा लिया है मैंने, सब कुछ आपको दिखाया मैंने। अभी आपने को क्या करना है, कैसे यूज करना है। अभी ये मोह का फूल दोस्तों, ये मोह का फूल है, इसको किस तरह से साफ करना है मैं प्रॉपर आपको दिखाता। लेकिन ये मोह का फूल आपको कहाँ पे भी मिल सकता है ज़्यादा करके, लेकिन अपने पुणे जिले में नहीं मिलेगा, बाहर मिलेगा। अपने इधर इसका झाड़ नहीं है। मोह का फूल का आप चटनी बना सकते हैं, बेल को खाने के लिए दवाई बना सकते हैं, या कोई अलग दवाई बना सकते हैं, कुछ भी बना सकते हैं, या इसका मसाला बना सकते हैं। लेकिन ये नशे का चीज़ है, इससे फूल बोले तो एक नशे का चीज़ रहता है, इससे दारू बनता तो गवर्नमेंट ने इसको परमिशन नहीं दिया है अपने को बनाने को। तो आप लोग इसका कुछ भी गलत इस्तेमाल मत करो। चारे के लिए चटनी बनाओ, कुछ भी चीज़ बना सकते हैं, मसाला बनाओ, तेल निकालो इसका कुछ भी। लेकिन जब इसको आप नशे का चीज़ बनाएंगे तो इंडियन एसोसिएशन तरफ पे धाराएँ आपके ऊपर मुकदमा चलेगा, कलम लगेगा, आपको जेल भी हो सकती है इसके लिए, क्योंकि गवर्नमेंट ने इसको परमिशन नशे का बनाने के लिए नहीं दिया है। इसका आप कुछ भी बना सकते हैं, चटणी बोलो या बेल को खिलाने के लिए, बैलाला खायला किंवा चटणी बनवू शकता, तेल काढू शकता, याचं औषध बनवू शकता, म्हणजे त्यासाठी ठीक आहे मित्रांनो। पण जर तुम्ही याची दारू वगैरे बनवत असाल तर तुम्हाला कोर्टच्या इंडियन असोसिएशन कोर्टच्या तर्फे तुम्हाला डायरेक्ट हे कलम लागणार। कलम लागल्यानंतर तुम्हाला कोर्ट कचेरी होणार, त्यानंतर तुम्हाला पैसे भरावे लागेल, जेल पण होणार, काय फायदा नाही। जे महत्त्वाचं आहे तेच बनवा। तो इसको किस तरह से साफ करना है मैं बताता आपको। अभी आपको सारी जानकारी दी। अभी मेन मुद्दे का माल, मुद्द्याचं बोलू आपण। हे बनवताना मी तुम्हाला एक सांगतो, माझा कॉन्टॅक्ट नंबर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। मला तुम्ही याच्या बाबतीमध्ये फोन करू नका, तुम्हाला पब्लिक पाहिजे त्याच्या बाबतीमध्ये सांगतो का की हे माझ्या पर्सनल चीज आहे, माझ्या लाईफचं आहे। मला ह्याच्यासाठी 5 वर्ष लागले, 4 ते 5 वर्ष लागले ह्या गोष्टीपर्यंत पोहोचायला। 15-20 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रॉपर माहिती मिळते, तो आनंद घ्या। तुम्हाला पाहिजे मी अशी गावांची नावं घेतल्यात, तुम्ही जाऊन शोधा आणि आणून बनवा। मित्रांनो ही तुमची परीक्षा आहे, हे तुम्हाला बनवायचं आहे, ह्याला त्याला विचारून उपयोग नाही, तुम्हाला स्वतःला पळावं लागेल। दोस्तों ये आपका एग्जाम है, आपको इसमें पास होना है, ये आपको लाना है और आपको बनाना है। आप मुझे पूछेंगे तो मैं थोड़ी बताऊँ, इसके पीछे मेहनत है ना मेरी भाई। मैंने इतना पैसा खर्चे करने, दूर दूर जाना। अब देखो एक 70-80 रुपए की चीज़ के लिए मेरे को 3,500 रुपये खर्चे करना पड़ा, उधर जाके रहने का, रूम लेने का, ढूंढने का, और ये सारे चीज़ हर साल धूप के टाइम पे मुझे जमा करना पड़ता है, क्योंकि बारिश में नहीं मिलता, ठंडी में कुछ मसाले नहीं मिलते, तो धूप के टाइम पे जमा करके उसको 4-5 महीना जाता है ये पूरा जमा करने के लिए। दोस्तों ये सारे मसाले आप बाहर से मंगाएंगे तो ध्यान रहे, जिससे लेंगे वो आदमी नामांकित चाहिए, उसका बड़ा नाम चाहिए, उसका बड़ा मतलब कुछ ना कुछ चाहिए, तो उसके पास से लो। आप किसी के पास से लेंगे, आपको जानकारी नहीं रहेगी तो आपको पैसा डूबेगा, क्योंकि मेरा पैसा डूबा है खुद। 2-3 हज़ार रुपये ऐसा गए, 2-3 हज़ार के लिए हम इतने दूर नहीं जा सकते दोस्तों। तो यही प्रॉब्लम रहते हैं। आप लोगों को क्यों समझा रहा है कि आपका पैसा बचना चाहिए, और ये सारे चीज़ के पीछे एक वजह है। आप लोग बोलेंगे कि मैं घर पे बैठूंगा, आराम से मंगाऊंगा, मेरे पास बहुत पैसा है। भाई ऐसा नहीं रहता, मेहनत भी रहती है। जब आप चीज़ लाएंगे तो उसको बनाने का, उसको रगड़ने का, उसको मसलने का, उसको रगड़ मारने का, ये सारी चीज़ के लिए मेहनत चाहिए, वो मेहनत करना ही पड़ता है भाई।
तर चला लवकर बनवायला घेऊ आपण, तुमचा वेळ वाया नाही घालवायचा, तुमचा वेळ लय किमती आहे। माझ्या घरा शेजारी रोड आहे आणि इथून गाड्या वगैरे जातात, त्यामुळे तो बाहेरचा वॉइस आवाज येतोय, थोडा ॲडजस्ट करा मित्रांनो। तर मित्रांनो आपण घेतलंय स्टीलचं गमिलं। स्टीलचं गमिलं कसं पाहिजे, पूर्ण प्लेन पाहिजे, रफपणा नाही पाहिजे, फायबरचं घ्यायचं नाही बिल्कुल, पूर्ण स्मूथ शाइन पाहिजे एकदम असं प्लेन मध्ये। दोस्तों इस तरह आप ध्यान से देखो, पहले क्या चीज़ ऐड कर रहा हूँ, उसके बाद क्या करना है, उसके बाद क्या करना है, वो चीज़ ज़रूरी है। आप वीडियो भगा के आगे आगे देखेंगे तो कुछ मतलब नहीं है। व्हिडिओ पळून बघू नका मित्रांनो, तुम्हाला समजणार नाही। मी पहिलं काय ॲड करतो त्यानंतर बघा। सगळ्यात पहिलं आपण काय घेतले, शेंगदाण्याची पेंड, म्हणजे बदाम का खल बोलते इसको। ये लिया है, 1 किलो है दोस्तों। मित्रांनो जी वस्तू बनवतो मी ते विकायची का नाही विकायची हे व्हिडिओच्या लास्टला मी तुम्हाला सांगतो। त्यानंतर घेतले आपण सरसोची खल। सरसोची खल ही पण 1.5 किलो घेतलेली आपण। सरसोची खल 1.5 किलो घेऊ। 1 मिनिट ग बस। एवढे सगळे मसाले लागतात आणि एवढे सगळे मसाले म्हटले तरी काही मसाले मी लवकर गरम करून ॲड केले, त्यामुळे तुम्हाला बघायला नाही भेटले, त्याबद्दल मला लय वाईट वाटते। पण जेव्हा आपण चटणी बनवणार आहे, चटणीला हे मसाले वापरले जातात। कटल्याची चटणी बनवणार आहे त्यावेळेस ते सगळे मसाले तुम्हाला टोटल बघायला मिळणार आहे। कटल्याची लॅपिंग चटणी बनती, रहूची लॅपिंग चटणी बनत नाही, लक्षात घ्या। मी बनवलेली चटणी आहे ते पण तुम्हाला मी दाखवतो सॅम्पल, आणि चटणी बनवायचा व्हिडिओ पण टाकणार आहे आपण। मित्रांनो हे आहे तुपाच्या खालचं बेरी, म्हणजे तूप घी निकालने के बाद जो नीचे रहता है ना वो बेरी है। ये घी जैसा ही इसको खुशबू आता है, ये घी का ही है, ये चीज़ ज़रूरी है, ये भी मैं ऐड कर रहा हूँ। क्या चीज़ ऐड करना है क्या नहीं करना है ये भी मैं आपको बताता हूँ। सब कुछ तो ऐड करना है अपने को, लेकिन मैं आपको स्टेप बाय स्टेप दिखा रहा हूँ। अभी ये मैं कैसा ले रहा हूँ आपको भी इस तरह से लेके बनाना है। राइस पॉलिश कोंडा दोस्तों, ये है राइस पॉलिश कोंडा। ये ज़्यादा नहीं डालना आपने, सिर्फ आधा किलो ही डालना है, इसका क्वांटिटी ज़्यादा नहीं चाहिए। बंगाली मसाले, महाराष्ट्र मसाले सगळे मिळून सगळ्या मसाल्यांची पावडर आहे, ही पावडर आपण ह्याच्यात टाकणार आहे। करतोय माहिती घ्या आणि तुम्ही याचा शोध लावा आणि बनवा। प्लीज मला त्रास देऊ नका या बाबतीत, का की मी फक्त तुम्हाला सांगेन ह्या गावात मिळते त्या गावात मिळते, पण त्या गाव काही छोटं नाही आहे, गाव मोठं असतं, ते तुम्हाला जाऊन शोधावं लागणार भाऊ, त्याची मेहनत आहे तुम्हाला। माझ्याकडे काय 4 व्हीलर नाही आहे, 2 व्हीलर आहे, मी 2 व्हीलरवरती जातो लांब लांब 200-250 किलोमीटर, पर्याय नाही आपल्याला। लय खतरनाक वास येतो बघा अशा सगळ्या जडीबुटीचा वास। तुमच्या समोर टाकतो, नाही तर असं नको वाटायला की हे तुम्हारे सामने डाल रहा है दोस्तों। तो उसके बाद आता है ये हंस का खाद्य, इसका भी पाउडर बनाया मैंने, रखा है एक छोटा बर्नी में। ये हंस का खाद्य जो कटले का स्पेशल रहता है, इसका लकड़ी जैसा खुशबू आता है, जो कटले का पसंदी का चीज़ है, ये भी आपको ढूंढना है दोस्तों। तो इसका मैंने थोड़ा लेके गरम करके पाउडर बनाया, गरम करून पावडर बनवली त्याची पण बघा, ही पावडर आहे त्याची, ही पण टाकायची आहे। ह्याचा वास आहे ना लाकडाच्या बुश्यासारखे, जो कटलेला आवडतो। तोंडावर उडलं मित्रांनो। ह्या गोष्टी कोण शिकवत नाहीये तुम्हाला। आजच्या व्हिडिओमध्ये 15-20 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रॉपर गोष्टी बघायला मिळतात। ह्या गोष्टीपर्यंत मला पोहोचायला 4 ते 5 वर्ष लागले मित्रांनो, पण कोणी काही सांगितलं नाही। आपलं स्वतः डोकं वापरावं लागतं, स्वतः अभ्यास करावा लागतो, आणि या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला मित्रांनो। अंधाधुंदी करत नाही कुठली कामं। ये हंस खाद्याची पाउडर है दोस्तों, ये हंस का खाद्य है, शामरुख हंस नहीं क्या उसका खाद्य का पाउडर है।
हे झाडाचं खोड आणि झाडाचे वेल हे दोन्ही मिळून वाळून बनवलेले हे सेंटेड आहे, आयुर्वेदिक खुशबूचं असतं. ह्याला गरम करून ह्याची सुद्धा पावडर बनवली बघा, पावडर बनवली. हे सुद्धा टाकणार आहे आपण. बघा म्हणजे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सेंटेड आहे, सगळ्या सेंटच्या खुशबू आहे. ये भी बंगाल में ही मिलेगा आपको, अपने महाराष्ट्र में नहीं मिलेगा. लेकिन ये आप भी नहीं मिलेगा, ये धूप के टाइम पे ही मिलता है. धूप के टाइम पे वही दुकान में आते हैं वो. लाल माखन पावडर आहे, UP-MP ला मिळतं मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही मिळत. पाणी टाकलं तर तेल निघतं, म्हणजे तेलासारखा सुगंध निघतो. हे पण कटल्याचं पसंतीचं आहे. ह्याच्यावर सुद्धा कटले लागतात चाऱ्यामध्ये जर असेल तर. एवढं सगळं जमा करायला मेंदू काम करतो का नाही ते महत्वाचं आहे. आता राहिले शेवटची एक पावडर, रवई पावडर. एवढी एक टाकायची आहे, म्हणजे चराई पावडर. रवई पावडर म्हणजे बंगालमध्ये चराई पावडर असते, चराईमध्ये टाकतात, राईस पॉलिश कोंड्यामध्ये वगैरे मिळून नाही का, अशी चराईसाठी. ती पण पावडर आपण ऍड करतो याच्यामध्ये, कारण की हा चारा जो आहे स्ट्रॉंग झाला पाहिजे, कटला झाला पाहिजे, दुसरा कोणता वासा नाही आला पाहिजे. क्रीम कलरची असते मित्रांनो रवई पावडर. जरा बाहेरचा आवाज येत असेल तर ऍडजस्ट करा थोडं, कारण की लयच आवाज यायला लागले आज. इसको भी साइड में रखता हूँ. और एक चीज डालना है अपने को, हरी पत्ती मसाला, जो महाराष्ट्र में बोलते हैं और कलकत्ते में क्या बोलते हैं, पान मसाला करके, वो भी डालना है. ये हरी पत्ती मसाला, ये पूरा नहीं डालना, थोड़ा कम लगेगा अपने को. दोस्तों कोई चीज पर्सनल दिखाता नहीं दिखाता, इसका मतलब जो आदमी पर्सनल चीज नहीं दिखा रहा वो गलत है, ऐसा नहीं है. उसके रूल्स है, वो उसके रूल्स को फॉलो कर रहा है. वो कभी भी ध्यान में रखो. अभी मैं ये पर्सनल चीज दिखा रहा हूँ तो मेरे दिल में ऐसा कुछ नहीं है, लेकिन जो आदमी नहीं बता रहा तो वो गलत है, ऐसा नहीं है. वो गलत है, वो सही है, वो उसकी जगह पे सही आहे. मित्रांनो काही जण सांगत नाहीये. आता ह्या गोष्टी पण मी तुम्हाला दाखवलेत, फक्त प्रॉपर सांगितलं नाही तुम्हाला कुठे मिळतात, हे तुम्हाला शोधायचंय. मला विचारू नका कुठे मिळते, मी दाखवतोय, आनंद घ्या व्हिडिओचा. व्हिडिओ को एन्जॉय करो. सपोर्ट करा आपल्या चॅनलला लवकर पुढे जायला. अजून भरपूर पदार्थ आहे आपल्याकडे जे मला तुम्हाला शेअर करायचे, दाखवायच्यात. फक्त शोधायचं काम तुम्ही करा, बाकी मी दाखवायचं काम तुम्हाला करत जाईल. सगळे मसाले टाकून झालेत. आता हे भांड आहे असं साईडला ठेवायचंय, दुसरं भांड घ्यायचं आपल्याला. मला एक गोष्ट सांगायचं विसरलो, ही शेंगदाण्याची पेंड आहे म्हणजे बदामची खल, ह्याला मिक्सर मध्ये बारीक नहीं करायचं. इसको हाथ पे ही ऐसे चूरा करके डालने का है. ये चीज मैं बताना भूल गए. अभी ये सारे चीज हमने मिश्रण इसमें डाला है, जो प्रोडक्ट डाला है इसमें के अंदर, जो मसाला विसाला, इसको आधा घंटा रगड़ने का है. आधे घंटे के बाद दूसरा मिश्रण तैयार करना है. जो मोह का फूल है, जो गम है, उसका अलग से करना है और फिर उसके अंदर ऐड करना है. तो इसको आधा घंटा रगड़ना है. रगड़ बोले तो ऐसा हाथ से नॉर्मली नहीं रगड़ने का, ताकत लगा के रगड़ रगड़ के, मेहनत करके रगड़ रगड़ के, उसको रगड़ रगड़ के आधा घंटा एक लेवल पे लाना है अपने को. छोड़ने का नहीं, चीज को रगड़ते रहने का भाई, तभी. और इसको रगड़ने के बाद आपका हाथ किसी आटे से या किसी राइस पॉलिश के उसको रगड़ने का, फिर क्या होता, फिर उसके बाद धोने का हाथ. बहुत सारे टेक्निक है भाई, आप लोग सपोर्ट करते जाओ. मैं आपको 101 चीज दिखाऊंगा. ये देखो, इसको ऐसा रगड़ना है दोस्तों, दबा के रगड़ना है, पूरा ताकत लगाना है. जैसे जिम में आप ताकत लगाते हैं ना, वैसे ताकत लगा रगड़ के रगड़ना है इसको. क्योंकि इसमें घी का भी डाला है, वो चिपकता थोड़ा. रगड़ो इसको, रगड़ो आधा घंटा तक रगड़ो. जेवढं हाताने बारीक करता येईल तेवढं हाताने बारीक करा. एकाच व्हिडिओ मध्ये तुम्हाला टोटल माहिती मिळाली बघा. ग्राउंड
ग्राउंड बेट सकट, ग्राउंड पावडर सोपट आणि सगळं तेल मसाले घी बी सगळं भेटले बघा तुम्हाला बघायला. असं कुणाच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळते नाही मिळते माहीत नाही आपल्याला, काही की पर्सनल चीज कोण ॲड करत नाहीये मित्रांनो, पण आज दाखवायची वेळ आली तुम्हाला. तर मित्रांनो अर्धा तास झाला आपण ह्याला रगड मारली. आता हे साईडला ठेवून द्यायचं आहे आणि दुसरा मसाला तयार करायला घ्यायचा आहे. दुसरा मसाला मोहाच्या फुलांचा घ्यायचा आहे आणि त्यानंतर ते ह्याच्यामध्ये ॲड करायचे वरतून. तर चला मग हे साईडला ठेवतो मी आणि लगेच दुसरा मसाला तयार करायला घेऊ आपण. तर आता आपल्याला मोहाची फुलं साफ करायची. साफ कशी करायची ते तुम्हाला दाखवतो मी. कैची लेना है, ये ऐसा वाला कैची नहीं लेना बड़ा, ऐसा पतला कैची लेना है. ये दोनों साइड इसका पतला मांगता है. पतला कैची लेने का. मोहाची फुलं साफ करायला 2-3 दिवस जातात, त्याला सगळ्यात जास्त मेहनत आहे. म्हणजे दाखवायचं असं की कोणत्या पद्धतीने आपण साफ करतोय. आता ही मोहाची फुलं घेतली आपण. ही कैची पातळ पाहिजे दोन्ही साईड टोक. ह्याच्यामध्ये असं कट करायचं आहे, साईडला ठेवून द्यायचं आहे. असं घ्यायचं आहे, कट करायचं आहे, साईडला ठेवून द्यायचं आहे. कॅमेरा जवळ येऊन दाखवतो मी तुम्हाला. बघा ही अशी कैची आहे पातळ दोन्ही साईड. ही मोहाची फुलं काय करायचं ह्याच्यामध्ये आहे ना असं कट मारायचे. तर लगेच असे एक साईडला साठवायचे आपल्याला. फूल लेने का बीच में कैंची मार देने का, ऐसा साइड में रख देने का. फूल लेने का बीच में कैंची मार देने का, साइड में रख देने का. इस तरह से कट करने के लिए 1 दिन जाता आपको कैंची से. ये देखो ऐसे बीच में डालने का, ऐसा कट मारने का, साइड में रख देने का. जे कापून आपण मोहाची फुलं साईडला ठेवलेत आपण, एवढी कापलेली फुले सगळे फक्त कैची मारून ठेवलेली आहे मध्ये मध्ये. तर काय करायचं आपल्याला तुम्हाला दाखवतो मी. असं फूल हातात घ्यायचं आहे आणि कैची मारल्यामुळे है ना ऐसा ओपन करना है उसको. इसके अंदर का बी नहीं लेना अपने को. जीरा कैसा रहता है अपना सफ़ेद जीरा. ज्या फुलांना कैची मारली कट मारले तर लवकर ओपन होतं. असं लवकर ओपन झालं की मग दोन्ही हाताने असे बिया काढायच्या साईडला. ह्या बिया आहे ना ठेवायच्या नाही ह्याच्यामध्ये. असं साफ करायचं. असं साफ करायचं. परत इकडनं ही बाजू पण बघायची साफ झाली का. असं साफ करायचं आपल्याला. पण साफ केलेली फुलं इकडे असे साठवायच्यात. एवढी फुलं साफ केल्यात. आणि दुसरी गोष्ट मी ऑलरेडी ही फुलं साफ करून ठेवलेली आहे आणि इकडे मिक्सरमध्ये मसाला वाटून ठेवला आहे. पण तरी पण तुम्हाला दाखवायचं आहे मला. तर ही फुलं जुनी आहे. पुराना फुलं इसलिए वो काला पड गेलं आहे. जुनी फुलं असल्यामुळं काळे झाल्यात आणि नवीन फुलं अशी रेड कलरची आहे. ह्याला लय दिवस ठेवले की हे पण नंतर काळे होणार. आप लोगों को क्या रेड रहेगा तो भी चलेगा, काला रहेगा तो भी चलेगा, कोई प्रॉब्लम नहीं है. पुराना फूल है और ये नया फूल है. फुलांना आता मिक्सरमध्ये बारीक करायचं आपल्याला. तर कसं बारीक करायचं मी दाखवतो तुम्हाला. आणि हे काढलेत बिया आपण साफ केल्यानंतर अशा बिया निघतात. ह्या बिया फेकून द्यायच्यात. हे काय वापरायचे नाही कुठे चाऱ्या बिऱ्यामध्ये. राईचं तेल घ्यायचं आहे जे आपण चराईमध्ये वापरणार आहे तेच तेल. मिक्सर आहे, मिक्सरमध्ये फुलं टाकायची आपल्याला. मिक्सरमध्ये मोहाची फुलं टाकायची. त्यानंतर राईचं 2 चमचे तेल टाकायचं आहे आणि मिक्सरमध्ये मग वाटून घ्यायचं आहे. वाटून घेतल्यानंतर राईचं तेल का टाकायचं मिक्सरच्या भांड्याला आहे ना चिटकत नाही. आतमध्ये ना या भांड्याला कुठं चिटकत नाही आहे. तर मित्रांनो माझ्याकडे जुना मिक्सर आहे. मी जुन्या मिक्सरवरती वाटणार आहे. या मिक्सरमध्ये नाही वाटत, मला याची सवय नाही आहे. जुना मिक्सर मी तुम्हाला दाखवतो. हा आपला मिक्सर आहे मित्रांनो, जुन्या काळातला. पहिल्यापासून मी जन्माच्या अगोदरपासून आमच्या घरी आहे. ह्याच्यावरची मिरची वाटली काय वाटलं तर ते धुवून घ्यायचं आहे. साबण लावून धुवून वगैरे घ्यायचं आहे. आणि ह्याच्यावरतीच मला मोहाची फुलं रगडायला आवडतात, म्हणजे मसाला बनवायला. पहिलेची फुलं जे साफ करून ठेवले होते मी ते फुलं घेतोय. काळे फुलं झाले, हे सगळे चिकट झाले. फुलं घ्यायच्या पाट्यावर. हा लगेच चिटक्या लागल्यात.
थोडंसं तेल टाकायचं आपल्याला, हेच तेल राहायचं, दुसरं कोणतं तेल वापरायचं नाही. ॲक्च्युली तेल पहिलं पाट्याला लावावं लागतं, मी लावलं नाही आहे त्यामुळे त्याचा वरतून सोडावं लागलं. वाटल्यानंतर बघा असं सॉफ्ट आणि पेस्ट लॅपिंग सारखी चटणी बनते बघा. आपल्याला असंच बनवायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला सगळे जेवढे मोहाची फुलं साफ केलेत आपण 1 किलोभर तेवढे सगळे वाटायच्यात. जैसे बाकी है मोहा का फूल ऐसे ही पीसने अपने को मसाला बनाना है, देना है अपने को साइड में. तर मित्रांनो ही कढई आहे, या कढईच्या आतमध्ये आपल्याला हे पिसलेला मसाला ठेवून द्यायचा आहे. कारण की याच्यामध्ये आपल्याला गरम करायचं तेल टाकून. मसाला आपण आता वाटला तर चिकटला हा याला आणि तेल पण लागले, ह्याला पण लागले तेल. त्यासाठी काय करायचं, आपला कोंडा आहे ना तो ह्याच्यावरती टाकायचा आणि रगडून मळून घ्यायचा. ते सुद्धा चाऱ्यातच ॲड करायचं आपल्याला. ये देखो ये राइस पॉलिश कोंडा. मतलब कुछ भी चीज़ अपना वेस्ट नहीं जाना चाहिए. पैसे दिए इतने है. मतलब जो ऑयल रहेगा वो ऑयल को भी ये करेगा, पकड़ के लेगा. अभी देखो इसके ऊपर भी बहुत ऑयल लगा है, मसाला लगा है. देखो इस तरह से लगा कि इसको रगड़ के लेना है चारे के अंदर. ये भी चीज़ अपने को वेस्ट जाना नहीं चाहिए. थोड़ा भी चीज़ हाथ पे लगे उसको भी लगाने का कोंडा. हाताला पण लागलाय ना तेल मसाला, त्याला पण आपण काय करायचं, धुवायचं नाही हात, त्याला सुद्धा कोंड्यात मळून घ्यायचं आहे. क्रीम कलरचा ब्राऊन कलर होतोय बघा. बघा हे असं रगडून रगडून पूर्ण ऑइल निघून जाते, सगळं निघून जाते. असं करायचंय आणि सगळं खाली हे झटकायचे. आपले हात साफ झालेत. आता हा आपण मसाला बनवलेल्या मसाल्यामध्ये आता हे ॲड करायचे. कसं ॲड करायचं मी तुम्हाला दाखवतो. ब्रश आपला ब्रशने असं गोळा करून घ्यायचंय. मी कुठलीच गोष्ट वाया घालवत नाहीये. पैसे दिलेत ना आपण याला, त्यांचा हा पत्रा घेतला, पातळ पत्रा. हे देखो ऐसा उठाने का. व्हिडिओ मोठा होईल पण व्यवस्थित माहिती मिळेल तुम्हाला. मिक्सरच्या भांड्यात मसाला वाटला तर साफ करायची गरज नाही लागणार एवढी. मी प्रत्येक गोष्ट काय काय ॲड करतो ते व्यवस्थित बघा. हे आहे सडलेले नारळाचं तेल. हे जास्त असलं तरी चालेल, कमी असलं तरी चालेल, पण हे पाहिजे थोडंफार तरी. सडलेले नारळाचं तेल आहे, नासका नारळ असतो ना ते. इसके अंदर भी कोंडा डाल के इसको पोंछ के लेना है पूरी तरह से. इसको भी वेस्ट जाने नहीं देना है. कैसा है मेरा दिमाग. मध आहे मित्रांनो, मध सुद्धा ॲड करायचं आपल्याला.
मोहाची फुलं 1 ते 1.5 किलो घेतली आपण, पण पाट्यावरती वाटून ना पिसून कोलगेट सारखा कोलगेट कशी असते स्मूथ, तसा आपल्याला लेप पाहिजे होता मोहाच्या फुलाचा. पिसून असा लेप तयार केला बघा. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे, राईचं तेल टाकायचं आहे. हे राईचं तेल आहे. त्यानंतर हे आहे डिंक. डिंक म्हणजे आपण जो सुटोमध्ये लाडू घेतो खोबऱ्याचा खायला, त्याच्यामध्ये डिंक असतो, झाडाचा डिंक. तो आहे गोड. हा तसा डिंक आहे, पण हा गोड नाही आहे. हा डिंक आहे ना सेंटेड डिंक आहे, म्हणजे सेंटसारखा वास येतो याचा. अत्तर बनवण्यासाठी किंवा कुठलं पण एखादं लिक्विड बॉडी स्प्रे वगैरे सेंटसारखं बनवण्यासाठी हे ते डिंक आहे मित्रांनो. तर हे डिंक शिवाय आपली जे ग्राउंड बेड बनवतो आपण, ते ह्या डिंक शिवाय बनवू शकत नाही. हा डिंक काय करतो, सगळ्या मसाल्यांना सगळ्या ह्याला आहे ना एक लेवलचा खुशबू देतो, म्हणजे एक लेवलचा वास तयार होतो याच्यामध्ये. त्यासाठी हा यूज केला जातो. कटला लॅपिंग चटणी बनवण्यासाठी सुद्धा हे यूज केला जातो. हा डिंक आहे ना यूज केला जातो. तुम्ही महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, कुठले बी व्हिडिओ बनवा, तुम्हाला प्रॉपर ह्या गोष्टी दाखवल्या जाणार नाही आहे. आणि जरी दाखवल्या तरी याची नावं सांगितली जाणार नाही आहे. तर हे आता ह्या मोहाच्या मसाल्यामध्ये आपण आहे ना हे डिंक ॲड करणार आहे. हा असा डिंक आहे मित्रांनो. 2 डिंक आहे, 2 प्रकारचे, 2 क्वालिटीचे आणि 2 खुशबू आहे वेगवेगळ्या. ह्याला खोबऱ्याचं तेल लावून दिलं का की हा कागदाला चिटकायला नको म्हणून, दोन्हीला तेल लावून दिले. हा डिंक आहे ना, हा डिंक ह्याच्यात टाकायचा मोहाच्या मसाल्यामध्ये. टाकला बघा, हा कागद फेकून द्यायचा आहे. दुसरा पण डिंक दाखवतो मी तुम्हाला. 2 वेगवेगळ्या कलरचे डिंक आणि 2 वेगवेगळ्या सेंटचे डिंक वेगवेगळ्या. हा पण बघा. हा पण टाकतो मी. हा कागद फेकून द्यायचा आहे. 3 पदार्थ टाकलेत आपण, मोहाचा मसाला आणि 2 डिंकचे लाडू. लाडू म्हणजे डिंकच टाकलाय पूर्ण, बघू शकता तुम्ही. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला राईचं तेल टाकायचं आहे आणि हाताने कालून गरम करायचं आहे. फक्त काय करायचं, आपल्याला गरम करायचं आहे, जास्त लिमिटच्या बाहेर नाही गरम करायचं. कारण की ऑलरेडी आपण जे चाराईमध्ये मसाले टाकले ते ऑलरेडी गरम केलेले आहे. आता हे तेल मी तुमच्या समोर टाकतो बघा. पहिलं थोडंसं तेल टाकायचं आहे, पेस्ट तयार करून घ्यायची. त्यानंतर जास्त तेल ओतून कालवणाची गिरवी कशी तयार करतो आपण, तसे पूर्णपणे पातळ रगडून आहे ना, गरम करताना पूर्ण पातळ रगडून आहे ना त्याचा एक हे करायचं गिरवीसारखं, आणि ते चाऱ्याच्या वरती ओतायचं आहे. गुळाची काकवी किंवा गुळ कधी टाकायचं आहे, उशिरा टाकायचा, ते पण मी तुम्हाला सांगतो. आपलं घर मित्रांनो रोडच्या कडेला आहे आणि रोडवरतून सारख्या गाड्या जातात वगैरे, परत लोक जातात, ओरडतात, लहान मुलं नाही का खेळतात वगैरे, तर व्हॉइस रेकॉर्ड होतो त्याच्यामध्ये. तर थोडं समजून घ्या आपल्या व्हिडिओसाठी. आपण एक अर्धा किलो तेल टाकले, हाताने पहिले पिसायचं आहे. पिसून झाल्यानंतर गरम करायचं, आणि गरम करताना पळीनी त्याला नाही का रगडून मग तेव्हा बाकीचं तेल वरतून ॲड करायचं आपल्याला. मित्रांनो तुम्हाला 101 गोष्टी बघायला मिळतील. हा हा लाडू लय चिकट आहे, असा एकदम चिकट असतो. कारण याला लय सेंट सारखा वास आहे. आता सुद्धा एवढा वास येतोय ना की असं वाटतं नको, पण ह्याच्याशिवाय पर्याय नाही आपल्याला. कडक झाले ना, लय दिवस झाले ठेवले. मित्रांनो हे सगळे मसाले बनवताना ह्याला कमीत कमी मला 4 महिने हे सगळे मसाले जमा करावे लागतात. दरवर्षी बनवतो. गेल्या वर्षी बनवलेलं ग्राउंड बेड ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. ह्यातले काही मसाले ना उन्हाळ्यामध्ये तयार होतात, उन्हाळ्यामध्ये ते वाळले जातात, उन्हाळ्यामध्येच आपल्याला मिळतात. ते असं कंपल्सरी थंडीला पावसाळ्यात मिळत नाही. राईचं तेल सुद्धा घट्ट आहे आणि हे सगळे पदार्थ घट्ट झालेले, त्यामुळे त्याला पिसायला थोडा वेळ जाणार आहे आपल्याला. लय टाइम जातोय मित्रांनो.
तेल ऑलरेडी सगळं टाकायचं आहे आपल्याला, पण जसं लागेल तसं टाकायचं असं नाही आहे, सगळं टाकून गरम करायचं आहे. मिश्रण तयार झाले. आता ह्याला गॅसवर गरम करायचं आपल्याला. गरम करून पळीने हालून हालून गिरवीसारखे एकदम पातळ करायचे. तर ह्याच्यामध्ये तेल कमी पडले, थोडं तेल मी वरतून टाकतो नाही का गरम करतानाच. आणि दुसरी गोष्ट, आता हे झाले तर ह्या हाताला आपले तेल लागले, तर ह्या हात काय करायचं आपल्याला, राईस पॉलिश कोंडा आहे ना, त्या कोंड्यामध्ये हात घालायचा आहे आणि चुळून घ्यायचं. म्हणजे त्या कोंड्याला सगळं तेल लागन. आणि तो कोंडा काय करायचा आपला, जे चरायचं गमिलं आहे ना माझं मिश्रण कसं झालं बघा, कसं तयार झाले बघा, पूर्ण अख्खे यायचे दिसते क्लिअर, एकदम चराईच्या चटणीसारखं झाले बघा सेम मिश्रण. बघा एक नंबर मिश्रण तयार झाले आपलं चराईच्या चटणीसारखं. आता या हाताला तेल लागले, चटणी लागली, तर ह्याला काय करायचं आपल्याला, हात धुवायचा नाही, कोंड्यामध्ये टाकायचा आणि चोळून घ्यायचा. आणि हे आपलं जे चाऱ्याचं गमिलं आहे का, ह्या गमिल्यामध्ये ओतून टाकायचा तो कोंड्याचा हात, तरी चालतो आपल्याला. कसं आहे टेक्निक आपली, वाया गेलं नाही पाहिजे काहीच. गरम करायला ठेवतो आणि तोपर्यंत मग तेल घेऊन येतो, म्हणजे वरतून तेल टाकायला. ऑलरेडी तेलाची बाटली मी आणली नाही आहे, माहिती महत्त्वाची आहे. काय झाले, पातळ जर वही नसते हाताने, पूर्ण घट्ट आहे, त्यामुळे तेलाची गरज आहे. जवळजवळ ही चटणी आहे ना 5 किलोच्या पुढं तयार व्हायला लागलेली आपली. तर आता आपण काय करू, गरम करतो याला. आणि तेलाची बाटली आणलेली आहे, अजून 1 लिटर तेल लागणार आहे आपल्याला. जेवढं जास्त तेल टाकन तेवढं पातळ झालं पाहिजे आपल्याला. बारीक करायला म्हणजे हा ना. जे गरम केले आपण आता तेलामध्ये मोवा मसाला, तो आता ह्याच्यावरती ओतायचा आपल्याला आणि मग कालवायचं. कपड्याने पकडायचं गपचम. गरम आहे लय म्हणजे लय नाही गरम केलं, पण तरी पण चटका बसन. आता ओतल्यानंतर ह्याला आपल्याला मिक्स करायचं आहे. या मसाल्यामध्ये गुळाची काकवी ॲड करायची आपल्याला आणि हाताने हे करायचे, मालिश करून घ्यायची, मिक्स करून घ्यायची, एकदम रगड मारून घ्यायची चांगली.
तर ही गुळाची काकवी आहे, ओरिजिनल आहे, फॅक्टरीमधनं मी घेऊन आलो. जर तुमच्याकडे गुळाची काकवी नसन तर गुळ घ्यायचा आहे, फोडायचा आहे, कढईमध्ये गरम करायचा, पाक तयार करायचा त्याचा आणि तो वाटायचा आहे जर काकवी नसन तर. पण त्या पाकामध्ये पाणी वाटायचं बिलकुल नाही, पाण्याचा समावेश नाही पाहिजे आपल्याला. ह्या काकवीमध्ये सुद्धा पाणी नाही आहे बिलकुल, त्यामुळे ही घट्ट आहे. तर गरम पाणी पातळ्यात करणार, त्याच्यामध्ये ठेवून गरम पाक पातळ होईल, पातळ झालं मग वाटायची याच्यावर. ग्राउंड बेटमध्ये जरासुद्धा पाणी नाही पाहिजे आपल्याला, जरासुद्धा एक थेंबसुद्धा पाणी नाही पाहिजे. आणि ह्याचा दुसरा पार्टसुद्धा मी लगेच तयार करायला घेतो की हा कसा यूज करायचा वाहत्या पाण्याला, शांत पाण्याला, ह्याचा दुसरा पार्टसुद्धा येणार आहे. तर हिला गरम करून घेतो आणि लवकर चाऱ्यामध्ये ओतून घेऊ. शेवट पातळ झाली, गरम पाण्यामध्ये ठेवली ती बाटली. प्युअर असल्यामुळे ना लवकर बाहेर येत नाही, प्युअर काकवी. आता यायला लागली बाहेर. काकवी ओतून घेतली. आता आपण रगडायचे त्याला, थोडं नाही म्हणजे भरपूर रगडायचं, मिक्स करायचं पूर्ण एक जीव. आता हे सगळं ग्राउंड बेटचा मसाला तयार झालेला आहे. कटला लॅपिंग चटणी ओरिजिनल, रवूची चटणी ओरिजिनल, ह्या दोन्ही चटण्या मी घरी बनवल्या आहेत. हे दोन चटण्या अजून भरपूर चटण्या भिजत घातल्यात. जेवढं जजमेंट आहे मी तेवढं भिजत घालतो. मोहाची फुलं, मोहाच्या फुलामध्ये काय करतात, रात्री पाण्यामध्ये भिजत ठेवतात आणि सकाळी त्याला इलायची वगैरे टाकून कढईमध्ये गरम करतात. तर जर तुम्ही मोहाच्या फुलामध्ये पाणी ॲड करताय तर त्याचा अर्थ काय होतो, मोहाचा हलवा तयार झाला, मोहाची चटणी होत नाही. मोहाचा हलवा तयार होतो. मोहाच्या चटणीसाठी पाण्यामध्ये फुलं भिजत घालायची नाही. कटला लॅपिंग चटणी गेल्या वर्षी बनवली आणि पॅक करून ठेवून दिलेली. आणि ही रवूची चटणी आहे. तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला असे बघायला मिळतील. कटला लॅपिंग चटणी कशाला म्हणतात, रवूची चटणी कशाला म्हणतात, मोहाचा हलवा कशाला म्हणतात, ह्या सगळ्या गोष्टी मी थोड्या थोड्या करून व्हिडिओमध्ये टाकत जाईन. तुम्ही जरा थोडा सपोर्ट द्या, म्हणजे मला पण कळेल की व्हिडिओ आपले चालतोय, त्यामुळे तुम्हाला आवडतोय सुद्धा आणि सगळं तुम्हाला बघायला मिळेल. अजून एक गोष्ट सांगायची मित्रांनो तुम्हाला, मी मागाशी हरिपत्ती मसाला तुम्हाला सांगितला, जो कलकत्त्यामध्ये मिळतो किंवा कुठं पण मिळतो, तो आपण चाऱ्यामध्ये टाकला बरोबर. तो आहे हरिपत्ती मसाला. हरिपत्ती मसाला म्हणजे काय माहिती का, 12 झाडाचे हिरवे पानं घेतल्यात आणि ते वाळल्याच्या नंतर सुद्धा हिरवेच असतात पानं. ते 12 झाडाचे पानांचं पावडर तयार केलेली असते आणि त्या पावडरमध्ये 12 अंश असतात. 12 अंशवालीच घ्यायची. 12 अंश म्हणजे 12 प्रजातीचे मासे कॅच होणार आपल्याला, त्यामुळं साईड इफेक्ट नाही होत आणि पाण्यामध्ये सुद्धा माशाला सुद्धा होत नाही. आणि जर तुम्हाला हरिपत्ती काचेच्या बरणीमध्येच मिळणार, फायबरच्या बरणीमध्ये जर मिळली तर घेऊ नका. हरिपत्तीचं तुम्हाला सांगतो 12 अंशवालीच पाहिजे आपल्याला. 6 अंशवाली नाही पाहिजे, 8 अंशवाली नाही पाहिजे, 20 अंशवाली पण नाही पाहिजे, 12 अंशवालीच पाहिजे. 12 अंशवाली परफेक्ट आहे माशाच्या ह्याच्यासाठी, लक्षात घ्या. हे कुठे मित्रांनो, ह्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी आपण ॲड केल्यात किंवा ज्या काही गोष्टी टाकलेल्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवल्यात. ज्या दाखवल्या नाही त्या कटला लॅपिंगच्या चटणीमध्ये दाखवणार त्या गोष्टी. जसं आपण याला मसाला वापरला तोच मसाला कटल्याच्या ह्याला पण वापरायला लागतो आपल्याला मोहाच्या चटणीसाठी. आता प्रश्न असा आहे, मला व्हॉट्सअप करू नका, मला मेसेज करू नका, मला कमेंटमध्ये सांगू पण नका तुम्ही
की हे कुठं मिळतं, हे तुम्हाला शोधायचं आहे. तुमची परीक्षा आहे, मी तुमचा अभ्यास घेतोय, म्हणजे मी तुम्हाला दाखवलं आहे सगळं, अभ्यास शिकवलं आहे तुम्हाला. हे तुम्हाला कुठं मिळतं हे तुम्हाला शोधायचं आहे आणि घरी आणून बनवायचं आहे आणि मासे पकडायच्यात. हे तुमची या सगळ्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. मसाले मार्केटमधून कुठनं पण ॲडजस्ट करा आणि बनवा, असं सेम यासारखं, बरोबर. पण मला या गोष्टीपर्यंत पोहोचायला 4 ते 5 वर्ष लागले. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की ह्या गोष्टीचा अभ्यास केलेला आहे मी. तुम्हाला सुद्धा अभ्यास करायला लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट, अभ्यास करून तुम्हाला पास व्हायचं आहे मित्रांनो. आता तुम्ही विचारत असताना मला तुम्ही सांगणार नाही आहे का की तुमची परीक्षा आहे म्हणलं ते तुम्हाला शोधायचं आहे. ओके, तर बघू तुम्ही परीक्षेत पास होता का नाही, एवढं सगळं जमा करून मासे पकडता का नाही. मित्रांनो, आता आपल्याला बकेटमध्ये पॅक करून ठेवून द्यायचं आहे. 4 महिन्यानंतरच यूज करायचं आहे. 3 ते 4 महिने हे चांगलं मुरलं ना की मग आपण वापरू शकतो, यूज करू शकतो. तर हे ठेवून द्यायचं बकेटमध्ये ओतून पॅक करून. तोपर्यंत आपल्याला यूज करण्यासाठी काय आहे, तर गेल्या वर्षी मी टाकलेली चटणी आहे ना, टाकलेला मसाला आहे ना, तो मी दाखवतो तुम्हाला आत्ता. हा डबा आहे, गेल्या वर्षी बनवला होता. गेल्या वर्षी नाही, 22/2/2024, म्हणजे 1 वर्ष ते 1.5 वर्ष होत आले याला कमीत कमीत. हा असा डबा बनवून आहे ना मी ठेवून देतो दरवर्षी. वर्षात एकदाच बनवतो आणि 1च वर्षी बनवतो, म्हणजे दर महिन्याला किंवा असं बनवत नाही आहे. हे बनवण्यासाठी मे महिन्यापासून मी सुरुवात करतो का की कमीत कमी 4-5 महिने ते हे सगळं गोळा करायला जातं मित्रांनो. त्यानंतर मी असं दरवर्षी असा डबा बनवतो आणि असं पांढरी चिकटपट्टी चिटकवतो आणि याच्यावर तारीख टाकतो ज्या दिवशी बनवलं. ही तारीख आपल्या लक्षात राहते ना, मोरल्यानंतर 4 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर जेव्हा आपण काढतो ना, ह्या तारखेनुसार काढायचा. आता हा डबा आहे ह्या वर्षी वापरण्यासाठी. आणि आता जी मी बनवली, आता जो बनवला आपण हा मिश्रण, हे आता नाही वापरणार मी. हा डायरेक्ट पुढच्या वर्षी काढणार आहे वापरायला. आणि हा मसाला आपल्याला विकायचा आहे मित्रांनो, सेल करायचा आहे. हा नाही विकणार, हा माझ्यासाठी बनला, हा मुरला आहे चांगला, त्यामुळे हा नाही विकायचा आपल्याला. तो हा मी माझ्यासाठी ठेवला आहे ह्या वर्षीसाठी. हा जो बनवला आहे मसाला हा विकायचा आहे. हा 400 रुपयाचा 100 ग्रॅम. 1 किलो घेतला तर 3,500 रुपयाचा. आणि जर समजा तुम्ही ही पूर्ण बकेटमध्ये मी ओतणार आहे, बकेट सगळं घेतलं तर बकेट जशी किती किलोची भरण, म्हणजे बकेटनुसार 5 किलो 4 किलो तर 3,000 रुपये किलोनी तुम्हाला पूर्ण बकेट मिळेल. 3,000 रुपयामध्ये किती किलो भरण त्याच्यावर डिपेंड आहे. 5 किलो भरण, 6 किलो भरण, त्यानुसार तुम्हाला बकेट सगळं विकत घ्यावं लागेल. किंवा तुम्ही ग्रुपने पण विकत घेऊ शकता किंवा पार्टनरमध्ये विकत घेऊ शकता. तुम्ही मित्रांमध्ये ॲडजस्ट करून घेऊ शकता, नंतर वाटून पण घेऊ शकता. आणि या मसाल्याचा नदीमध्ये साईड इफेक्ट होत नाही आहे किंवा तलावामध्ये साईड इफेक्ट होत नाही, माशांना पण साईड इफेक्ट होत नाही आहे. ही चटणी 12 महिने चालते. 12 महिने कशी चालते, ह्याच्यामध्ये आपण आहे ना तुपाचं जे गिर टाकली त्यावेळी उन्हाळ्यामध्ये चालते, म्हणजे ही उन्हाळ्यासाठी पण चटणी चालते. पावसाळ्या आणि थंडीमध्ये चालली पाहिजे, त्यासाठी आपण काय केलं, राईचं तेल जे आहे ते म्हणजे असं गरम राहतं कंपल्सरी. गरम म्हणजे चटका नाही बसत, ते ऑलरेडी गरमच असतं, म्हणजे त्या आतूनच त्याच्या अंशानुसार. तर पावसाळ्यात आणि थंडीमध्ये सुद्धा चालती. 12 महिने चालणारी चटणी आहे. आणि तुम्हाला एका जागेवर किती चराई करायची, पार्ट 2 मध्ये ना तुम्हाला मी लगेच दाखवतो की ही चटणी किती ग्रॅम यूज करायची. 40, 50, 60 ग्रॅम यूज करायची नदीमध्ये. आणि डॅम असं मोठा तर 100 ते 120 ग्रॅम यूज करायची आहे. जास्त यूज करायची नाही की त्या पाण्यामध्ये नुसतं वास राहील तर मासे काय होईल, जास्त वासामुळं लांब पळतील. हा जो ग्राउंड बेट आहे हा आहे कार व्हरायटीच्या माशांसाठी, म्हणजे कटला, रहू, मिरगल सगळे मासे येतात त्याच्यामध्ये. आता मसाले आपण एवढे ॲड केले की सगळे मासे आले पाहिजे, त्यांचा आवडता सुगंधीचा सेंटेड मसाले टाकलेला आपण, त्यामुळे हे सगळ्या माशांना आवडतं, सगळे मासे येणार आहे. पण ॲक्च्युली आता आपण मोहवाचा जो लेप मारून बनवला आहे तर त्याचा प्रॉब्लेम असा आहे की याच्यावरती कटला, रहू आणि मिरगल हे मोठ्या साईजचेच मासे येतात. बारीक साईजचे मासे लवकर जमा नाही होणार तिथं. याचा सुगंध एवढा तयार होतो की लहान मासे जवळ येऊ शकत नाही. मोठा माशाचं श्वासनलिका जास्त क्षमता असते पाण्यामध्ये, तर तोच मासा याच्या जवळ येऊ शकतो. मी आधीचा जो कटले व्हिडिओ पकडले, जो आधीचा व्हिडिओ जंगलामधले कटले पकडलेले, त्यावेळेस मी आहे ना ही अशी चराई केली होती. ती आम्ही दाखवत नाही चराई करताना, दाखवतो आपण राईस पॉलिश टाकलाय किंवा राईस टाकलाय, केक टाकलाय, असे काही पदार्थ आपण दाखवतो. पण ॲक्च्युली ते पदार्थ नाही आहे. ॲक्च्युली ही ओरिजिनल चटणी ही आहे. ही चटणी ग्राउंड बेट मारताना ना जास्त करून दाखवत नाही आहे कोणीच, कोण दाखवत असं माहीत नाही आपल्याला. पण मी आता इथून पुढे तुम्हाला दाखवणार आहे की याच्यावरती मासे पकडून सुद्धा दाखवतो तुम्हाला. बकेट आणली मी. ही बकेट कुठं मिळते, पेंटिंगच्या दुकानात किंवा पेंटरकडे मिळेल किंवा जे पेंटिंग करतात त्यांच्याकडे मिळेल. अशी बकेट पाहिजे आपल्याला. आता ह्या बकेटला पेंटचा वास असतो, थिनरचा वास असतो. तर काय करायचं, आपल्या बकेट आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची आणि महिनाभर तुम्हाला वापरायची. गरम पाणी आंघोळीला वापरायचा किंवा कपडे भिजत घालायचे एरेच्या पाण्यामध्ये. म्हणजे काय होतं, ह्याच्यामध्ये जो वास आहे ना तो पूर्णपणे निघून गेला. आता मी जवळजवळ महिना झाला घेऊन आलोय,
पूर्ण वापरून झाले, महिना म्हणजे 2 महिने होत आले पूर्ण वापरून, वास निघून गेलाय, पूर्ण स्वच्छ झालेली. आता हा आपला जो मसाला आहे तो ह्याच्यामध्ये भरायचा आणि पॅक करून द्यायचा, ठेवून द्यायचा आहे. आणि ठेवून देताना एक करायचं, आपल्या मार्कर पेन याच्यावरती आहे ना आजची तारीख टाकायची, म्हणजे आपल्या लक्षात राहील की आज आपण बनवलं, मग ती तारीख टाकायची आणि त्यानंतर ठेवून द्यायचं. आणि सारखं सारखं याचा गॅस सोडायचा नाही. महिन्यात किंवा 25 दिवसामध्ये तुम्ही एकदा झाकण ओपन करू शकता, म्हणजे तो थोडासा गॅस यायला पाहिजे. जेवढा गॅस राहील, बकेट पण मजबूत आहे, तेवढा गॅसमध्ये ते मुरलं पाहिजे, आपल्याला जास्त मुरलं पाहिजे. आणि आजचा व्हिडिओ सोडल्यापासून जी तारीख राहणार या बकेटवर, त्याच्या खाली मी दुसरी पण तारीख टाकणार. दुसरी तारीख म्हणजे 1 महिन्याची, म्हणजे समजा आज 10 तारीख आहे, समजा आज 10 तारीख आहे, तर पुढची 10 तारीख पण टाकणार मी. का टाकणार, तर ह्याची ऑफर आहे ना विकण्यासाठी, फक्त 1च महिना ऑफर आहे. 1 महिन्यानंतर मी विकणार नाही, का की ते मुरायला चालू होईल, तयार व्हायला चालू होईल, त्यानंतर मी विकायचं कॅन्सल करणार आहे. त्यामुळे याच्यावर तारीख टाकणार. ती तारीख मी तुम्हाला दाखवतो. पण समजा आज जी काही तारीख असेल XYZ ती तारीख टाकणार आपण, त्यानंतर मग खालची तारीख टाकणार, म्हणजे 1 महिन्याची अंतर पाहिजे त्या तारखेमध्ये. मग 1 महिन्याच्या आतच मी ते विकलं तर त्यानंतर विकणार नाही, मिळणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि येणारे व्हिडिओसुद्धा भरपूर आहे आपल्याकडे. मोवाचा हलवा, मोवाची चटणी, रवूची चटणी, कटला लॅपिंग चटणी फक्त कटल्याची बनती, रवूची बनत नाही. रवूची फक्त रवूची चटणी बनती, कटला लॅपिंग चटणी फक्त कटल्यासाठी बनती मित्रांनो. पण चारा पण फिडरला कटल्याचाच पाहिजे, तरच तो मासा उचलला जातो. आता तुम्ही माणसां चटणी कटल्याची लावतोय तरी कटला उचलत नाही, मग या गोष्टी चारा पण त्या कटल्याचाच पाहिजे त्याला आवडणारा. ते सुद्धा व्हिडिओ मी टाकणार आहे. फक्त तुम्ही सपोर्ट करत राहा लवकर लवकर, की मला एक जोश आला पाहिजे की व्हिडिओ बनवायला. आता एवढं सगळं दाखवलंय, आता तरी सपोर्ट करा जरा काहीतरी. टाकायचं अजून एक, मोहाच्या ज्या चटण्या आहेत त्या, मोहाचा कटला लॅपिंग चटणी, रवूची चटणी किंवा चिलापीची चटणी, ह्या ज्या चटण्या ह्याच्या 1-1 चमचा टाकायचा आहे. 1-1 चमचा काय ह्याच्यामध्ये टाकायचं आहे, जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर त्या टाकायच्या. 1-1 चमचा टाकायचा. टाकण्याचं कारण असं आहे की हे लवकर मुरलं पाहिजे. जसं दुधामध्ये आपण दह्याचा चमचा टाकतो, थोडंसं दही टाकतो, म्हणजे कसं त्या दुधाचं दही जास्त होतं ना, तसं हे 1-1 चटण्या टाकले ना 1-1 चमचा, तर हे मुरलं पाहिजे लवकर. त्यासाठी आपल्याला टाकायला नावाला. ही मोवाची चटणी आहे, रवूची. कोंडा घेतलाय. कोंडा काय घेतलाय की हात चोळायसाठी लागतो आपल्याला कोंडा. ह्याच्यामध्ये कोंडा ऑलरेडी आपण कमी प्रमाणामध्ये ॲड केलाय, जास्त कोंडा नाही पाहिजे. त्यानंतर कानुसी चिलापीची चटणी असते मित्रांनो. ह्या सगळ्या चटण्या मी स्वतः बनवल्यात घरी, म्हणजे माझ्या स्वतःसाठी बनवल्यात, नाही तर विकायला नाही येत्या, नाही तर ते तुम्ही ते पण मागसान तुमचा भरोसा नाही. आता सगळं टाकून झालं आपलं. तर आता आपल्याला काय करायचं, हाताने आहे ना त्याला रगड मारायची, हाताने त्याला ना कालवायचंय आणि बकेटमध्ये भरून ठेवायचंय. बकेटमध्ये भरून ठेवायचं. पण बकेटचं तुम्हाला सांगतो कारण एक, बकेटमध्ये भरायच्या आधी तुम्हाला मी सांगितलं 1 महिना बकेट वापरायची आपल्याला, म्हणजे चिनरचा पेंटचा वास निघून गेला पाहिजे. पण तुम्ही जिथनं बकेट वगैरे विकत घ्याल तिथं एकदा झाकण चेक करा, का की हे झाकण आहे ना इस्क्रू ड्रायव्हरने खोललं जातं किंवा स्टीलच्या पट्टीने खोललं जातं. तर काय होतं, झाकणाला या साईडला चिर पडते किंवा होल पडतं किंवा नाही का, तर त्याने काय होतं आपला गॅस जो आहे तो बाहेर येतो. झाकण आहे ना पूर्ण एकदम असं कट टू कट बघून घ्या नवीन सारखं, म्हणजे जेव्हा आपण पॅक करणार नाही याच्यामध्ये तर यातनं गॅस बाहेर नाही गेला पाहिजे. नाहीतर बरेच ठिकाणी काय होतं, झाकणं तुटलेली मिळतात. 100% तर झाकणं तुटलेलीच मिळतात. एखादं व्यवस्थित झाकणं तुम्हाला बघून घ्यायला लागेल, का की एकच झाकण्यासाठी ना असं चिरलेलं असतं या साईडला. ते पेंटर लोक काय ते बघत नाही पुढं मागं, पेंट मारायचं म्हणजे रापा तोडून टाकते झाकणं, म्हणजे काही त्यांच्या कामाचं नसते काही. त्यामुळं बकेट आणि झाकण व्यवस्थित बघून घ्या, म्हणजे पूर्ण पॅक झालं पाहिजे. आणि याच्यावरती मी तारीख टाकतो ऑफरची. ओके.
कॅमेरा हां हां तर आता ग्राउंड बेट आहे ना आपलं बकेटमध्ये टाकायचं आणि पॅक करायचं. पण बकेटमध्ये टाकताना दाबायचं नाही, त्याला हलक्या हाताने वरच्या वर सोडायचं आहे, म्हणजे गॅस तयार झाला पाहिजे खाली पण आणि वरती पण. काही जण काय करतात बकेटमध्ये टाकल्यानंतर दाबतात, दाबल्यानंतर काय होतं ते मुरत नाही लवकर. लक्षात ठेवा, दाबायचं नाही, आपल्याला हलक्या हाताने सोडायचं आहे. हे बघा असं घ्यायचं आहे, असं असेल ना सगळीकडे असं टाकायचं आहे, म्हणजे पूर्ण खालून ते वर पण ते गॅस झाला पाहिजे. त्याच्यामध्ये गॅस झाला की लवकर मुरायला चालू होतं. कमीत कमी त्याला 3 ते 4 महिने जाणारच मुरायला. हां तर आता आपलं सगळं काम झाले, बादलीमध्ये भरून झाले. पण एक छोटंसं काम राहिले. कढईमध्ये आपण मोहाची फुलं आणि राईचं तेल जे गरम केलं होतं ते कढईला असं लागले. तर ही कढई डायरेक्ट धुवायची नाही, याच्यामध्ये थोडासा कोंडा टाकून हे पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण मसाला कालवलं, हे स्टीलचं भांडं पूर्ण मसाला आणि तेल लागलं बघा. तर ह्याच्यामध्ये थोडासा कोंडा टाकून पुसून घ्यायचं आहे आपल्याला. पुसून घेऊन आपल्या बकेटमध्ये तो कोंड्यात जे तेल लागणार आहे ते ह्या बकेटमध्ये टाकून द्यायचे. कारण की ह्याला आपला जवळजवळ 10,000 रुपयाच्या वर खर्च झाला आहे. हे काय फ्रीमध्ये आपल्याला मिळालं नाही, त्यामुळे हे असं वाया नाही घालवायचं. त्यानंतर गरम पाण्याने धुवून ठेवायची भांडी आपल्याला. मसाला लागलाय. राईस पॉलिश कोंडा आहे, थोडासा टाकायचा, जास्त नाही टाकायचा आपल्याला. म्हणजे सगळं तेल जो मसाला आहे ना तो सगळं पिळून घेतलं पाहिजे आणि बकेटमध्ये भरून टाकायचं आहे. तर आता हे थोड्या वेळाने पुसून बकेटमध्ये ॲड करू आपण. तर तोपर्यंत एक महत्त्वाचा मुद्दा बोलू आपण शेवटचा. हां बस. तर मोवाचा ग्राउंड बेट मसाला आपल्याला जो विकायचा आहे त्याचा फक्त 1च महिना कालावधी आहे. आज 14 तारीख आहे, आपण 14 तारीख नाही टाकणार, उद्याची 15 तारीख टाकू. 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरपर्यंत 1 महिना विकण्याचा हा मसाला आहे. 1च महिना विकू शकतो आपण, त्यानंतर विकू शकत नाही आहे. त्यानंतर हा तयार व्हायला लागणार, त्यानंतर विकणार नाही, कॅन्सल होणार विकायचा. त्यामुळे ती तारीख टाकू, विकण्याची तारीख. तर विकण्याची तारीख टाकलेली आहे 15/8/2025, 15/9/2025 ऑफर संपणार. ही बनवली आज आपण 14 तारीख आहे आज, त्यामुळे उद्याची तारीख टाकलेली. 14 तारीख पण टाकू, म्हणजे आपण आज बनवली या तारखेला. बनवायची पण तारीख टाकली, जसं मी जुन्या डब्याला तारीख टाकली बनवायची, तशी बनवायची तारीख आहे आणि ही विकण्याची तारीख आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो मी, तो बघत दिसते तारीख. तर भेटू आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये ग्राउंड बेट कसं यूज करायचं.
तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.